नशीब अभिमन्यू सरांनी त्यांचा राजीनामा कॅन्सल केला, नाही तर सगळंच अवघडून बसलं असतं. त्यांच्याकडून शिकायचं माझं स्वप्न अर्धवटच राहिलं असतं. पण काय झालं असेल अचानक त्यांना? असं अचानक कॉलेज सोडायचा निर्णय का घेतला असेल त्यांनी? इतकी वर्ष झाली सर एकटेच राहत आहेत, पण मग आज असं अचानक? कदाचित कॉलेजचा आणि त्यांच्या प्रेमाचा काही संबंध असेल का? जाऊ देत. या मॅडम आणि माही काय म्हणतोय ते बघूयात. दुसरी संधी. खडूस घुस. कोणी केलंय हे सगळं? पेन्सिलने काढलेलं चित्र आहे. काय ग, प्रिन्सिपल मॅमची केलेली मस्करी आवडलेली दिसत नाहीये तुला. केवढी पॅनिक झाली आहेस तू. किती मेहनत घेत होतीस ते खोडायला. अख्ख्या कॉलेजला प्रिन्सिपल मॅमच्या रागाचा, त्यांच्या शिस्तीचा कंटाळा आलाय, पण तुला मात्र त्यांचा एवढा पोळका का? कुणी लागतात का तुझे प्रिन्सिपल मॅम? बरोबर ओळखलं ना, तन्वी शिरीष उर्फ तन्वी शिरीष गाडगीळ. म्हणजेच आपल्या प्रिन्सिपल मॅमची मुलगी. तशी मला शंका होती ऑब्विसली. मी प्रिन्सिपल मॅमची मुलगी नाहीये म्हणजे कोणीतरी नक्कीच आहे. पण मग ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी मी हा सगळा प्लॅन केला. ज्या प्लॅन मध्ये तू मूर्खासारखी अडकलीस. नाही मी आता फिरवी करून काहीच उपयोग नाही बघ. तुला माहिती, मी हे सगळं नाटक करायला जेव्हापासून घेतलं ना, तेव्हापासून मी तुला भेटायला खूप एक्साइटेड होते. आय मीन प्रिन्सिपल मॅमच्या मुलीला. पण का? कम ऑन यार तन्वी, मी ज्या मुलीच्या नावाने कॉलेजमध्ये फिरतेय ती नेमकी कोण आहे हे मला कळायला हवं ना. आणि ऑफकोर्स माहीला तुला का भेटायचं होतं याची उत्सुकता होतीच मला. पण ते माहीला मी डायरेक्ट विचारेन. आता आम्ही खूप चांगले फ्रेंड्स झालो, यु नो. का असं वागतेस तू? का तुझी खोटी ओळख सांगतेस सगळ्यांना? कारण मला माही आवडतो आणि माही प्रिन्सिपलच्या मुलीला शोधतोय हे मला कळालं, म्हणून मग मी चान्स मारला. पण आता यापुढे मला तुझी मदत लागणार आहे. माझी मदत? काय? माझी आणि माहीची सेटिंग लावून द्यायचीस. काय सेटिंग? सेटिंग म्हणजे कळत नाही का? नाही, मी असं काहीही करणार नाहीये. उलट मी त्याला जाऊन सांगणार आहे जे काही खरं खरं आहे ते. काय? की तू प्रिन्सिपल मॅमची मुलगी आहेस म्हणून?
जा 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 सांग, म्हणजे मग पूर्ण कॉलेजला कळेल की प्रिन्सिपल मॅमची खरी मुलगी कोण आहे. आणि मग प्रिन्सिपल मॅम म्हणजे तुझी मम्मा तुझ्यावर किती रागवेल, तुझ्यावर किती चिडेल हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं तुलाच माहितीये नाही का. जातेस? जा ना, जा जा जा. ऐक ना, नको ना एवढं डोक्याला ताण देऊस. तुझ्याकडे आता कोणताच दुसरा पर्याय उरलेला नाहीये. कम ऑन यार तन्वी, तू किती स्लो आहेस. हे बघ, तुझी खरी ओळख लपून राहील ही माझी जबाबदारी आणि मला माझं प्रेम मिळेल ही तुझी. ठरलं तर मग आज कॉलेज नंतर तू माहीला प्रॅक्टिस रूम मध्ये घेऊन यायचं. छान सजावट करून ठेव आणि त्याला सांगायचंस की तुझ्या एका मैत्रिणीला तो खूप आवडतो. मी? येस, तूच. मी संध्याकाळी वाट बघेन. हा, माझ्या एका मैत्रिणीला तो खूप आवडतोस. तिनं कॉलेज संपल्यावर प्रॅक्टिस हॉलमध्ये भेटायला बोलवले. तन्वी यार, मला विश्वासच बसत नाही की तू पहिलं पाऊल उचललंयस. इतक्या दिवसांपासून तुला प्रपोज करण्यासाठी धीर गोळा करतोय आणि तू डायरेक्ट चेक पाठवलीस. आणि मला माहिती तुझी मैत्रीण वगैरे कोणी नाहीये. तू तुझं प्रेम व्यक्त करायला मला बोलवलंयस. माही, तू आलास पण? हो, तू बोलावलेलंस ना कॉलेज संपल्यावर. संपलं कॉलेज. हे देवा, हे पल्लवी कुठे राहिली? कुठे तुझी मैत्रीण? आली नाही अजून? अगं तेच जिला मी आवडतो. अरे वा, खूपच आतुरता आहे वाटतं तिला भेटायची. मस्करी बाज झाली तन्वी. तुला माहिती ते तिसऱ्या मजल्यावर येत असताना मी देवाकडे काय प्रार्थना करत होतो की इथे मला तू दिसावीस. सी, तू आहेस. पण मी मला खरंच वाटलं नव्हतं की तुझ्याही मनात माझ्याविषयी काही असेल. नाही, आय मीन अजिबातच असं वाटलं नव्हतं असं नाहीये. पण कमोन तन्वी, एवढा धीर केलाच तर सांगून टाक ना. नाही, मला माहितीये की ते एवढं सोपं नाहीये. पण तन्वी, मलाही तू आवडतेस. तन्वी बोल ना, काय झालं? माही, नाही आणखी. तन्वी, आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पुढची 60-70 वर्ष तरी मला सोडून जाऊ नकोस प्लीज. तन्वी सांग ना, तुलाही मी तितकाच आवडतो ना? तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे ना? तन्वी, अगर लवकर बोल, माझा गुडघा दुखतोय. तन्वी बोल ना.
माही तसं काही नाही अरे. मी खरंच माझ्या मैत्रिणीसाठीच तुला इकडे बोलवलं होतं. ही सजावट निरोप सगळं तिच्या माही. तुला जे वाटतंय तसं आपल्यात काहीच कधीच नाही होऊ शकत. तन्वी अगं हे कसं शक्य आहे? तुझ्या डोळ्यात मी पाहिलं. माही, तुला आणि मला आणखी एक संधी मिळायला हवी होती. कदाचित नियतीच्या मनात आपल्यासाठी काहीतरी वेगळंच असेल. अशी काय इतक्या सहज कोणी होप सोडून देतं का? ती काही नाही. तिने माहीला दुसरी संधी द्यायलाच हवी होती. आणि माही आणि ती एकदम मस्त कपल बनली असते यार. खरं तर ना, हे अभिमन्यू सरांना सांगायला पाहिजे. म्हणजे ते पण त्यांच्या आयुष्यात स्वतःला आणखी एक संधी देतील. काय करतेस तू इथे? डिफॉल्टर लिस्ट मध्ये नाव आहे ना तुझं? मग इथे वाचत बसलीस आणि तू पाहिजे का गौरी, तू मागच्या आठवड्यात जी पुस्तकं इश्यू करून घेतली होतीस ती परत केलेली दिसत नाहीयेत मला. हो मॅम, माझी ना अजून पुस्तकं वाचून नाही झालीत. मी एक काम करते, मी या आठवड्यात पण तीच पुस्तकं इश्यू करते. नाही चालणार. डिफॉल्टर लिस्ट मध्ये नाव आहे की नाही? पुस्तकं नाही मिळणार अगं तुला अशी इश्यू करून. काय ना गौरी, तू या कॉलेजला ना खूप लाईटली घ्यायला लागलीयस. नाही मॅम, असं नाहीये. असंच आहे. अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे ना तुला. मला सांग, आपल्या कॉलेजमध्ये व्हाईट बोर्ड प्रत्येक मजल्यावर असतील? बरेच. हा, मग एक काम करायचं, प्रत्येक मजल्यावर जायचं, व्हाईट बोर्ड व्यवस्थित साफ करायचा आणि त्यावर सुवाच्य अक्षरात सुविचार लिहायचा. मॅम, अहो पण एवढे बोर्ड्स? शिकायचं आहे ना गौरी. शिकायचं असेल तर मेहनत करावी लागते अगं. आणि मेहनती आहेस तू, हो ना? अभ्यास करायचा असेल तर पुस्तकं लागतात गौरी, आणि पुस्तकं हवी असतील तर ठीक आहे. शेवटचा बोर्ड. आयुष्याला दुसरी संधी देऊन तर पहा. ही संधी तुमचं आयुष्य बदलेल. सुविचाराकडे दुर्लक्ष करू शकता सर तुम्ही, पण कोणास ठाऊक, नियतीनंच तुम्हाला जर दुसरी संधी द्यायचं ठरवलं असेल तर मला खात्री आहे तुम्हाला दुसरी संधी नक्की मिळेल.
ए काय 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 चाललंय तुझं? हा माझं काय चाललंय? हळू नाही, मला कळते तू चिडलीस, खूप चिडलीस, पण का चिडलीस हे कारण तरी कळू दे. गेले कित्येक दिवस अभिमन्यू माझ्याकडे धड बघतही नाहीये. मग तू त्याला जाऊन मार ना, मला का मारतेस? कारण तुझ्यामुळे चिडलाय रे. हं? माझ्या नाही कळलं? बहीण आहे ना मी तुझी, दादा है ना? मग तुझ्या चुकीची जबाबदारी मी घेते असं म्हणून लाखभर खर्च करून ती चेन आणली. तुझ्या बायकोच्या तोंडावर ती चेन फेकून मारली, पण काय झालं? झालं काय? दादा इनफ. अजून किती नुकसान करणार आहेस तू माझं? आता त्याला जर आवडलं नाही यात माझी काय चूक? तुझी चूक ही आहे दादा की इतकी वर्ष तुला नुसतं बसूनच राहिलायस. 4 पैसे कमवण्याची अक्कल नाहीये तुझ्यात. पण जे आहेत ते तरी घालवू नकोस. एक काम केलंस का? एक साधं काम होतं तुझ्या हातात. तुझ्या त्या मेवण्याला पटवायचं होतं, माझ्याशी लग्न करण्यासाठी भाग पाडायचं होतं. केलंस तू काही? केलंस? हळू. एवढी वर्ष तुम्ही त्या कॉलेजमध्ये एकत्र आहात, त्याच्या बाईकवर मागे बसून फिरतेस, मग इतक्या वर्षात तू का नाही पटवलंस त्याला? बोल ना. काय करत नाही रे मी त्याच्यासाठी. त्याने माझ्याकडे बघावं, त्याला मी आवडावी म्हणून मी इतकी नटून थटून जाते कॉलेजला. सतत त्याच्या पुढे मागे करते. तो म्हणेल ती पूर्व दिशा म्हणते मी. हे असं सतत गळ्यात जाऊन पडू नाही शकत मी त्याच्या. त्यासाठी तुला ठेवलं होतं मी की तू माझं हे काम करावं, माझं हे स्वप्न पूर्ण करावं. पण तू काय करतोयस? तर तू तमड्या वर करून गेम खेळत बसलायस. 17 वर्ष माझ्या आयुष्यात 17 वर्ष घालवली मी अभिमन्यूच्या मागे. अरे आता जर ती वाया गेली ना तर मी कोणाला जोडणार नाही. का तुला ना अभिमन्यू? नाही नाही, म्हणजे असं बसून चालणार नाही रागिणी. आपल्याला काहीतरी करायला हवं. मी करतो. मी एक काम करतो. आज कशाला? आत्ताच तुमच्या दोघांच्या ना लग्नाचा विषय मांडून टाकतो घरामध्ये. आणि ह्या वर्षी म्हणजे आत्ताच आपण लग्नाचा बार उडवून देऊया. आलो मी, जरा पाणी पिऊन येतो. आलो. तुम्हाला बरं करायला इतके दिवस कसले, इतके वर्ष गेलेत मॅडम. आणि असे ते मुलीमुळे आपण परत 2 पावलं मागे गेलो. असं नाही चालणार मॅडम. तुम्हाला बरं व्हावं लागेल मॅडम. तुम्हाला कळतं का मी काय बोलतो तुमच्याशी? ते तुम्हाला बरं व्हायला लागेल मॅडम. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे, ती उत्तरं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायची. तुम्हाला बरं व्हायला लागेल मॅडम. त्या मुलीला बघितल्यापासून माझी झोप उडाली आहे, मला त्रास व्हायला लागला आणि तुम्ही खुश होताय तिला बघून. असं कसं चालेल मॅडम? तुम्हाला पण त्रास व्हायला पाहिजे ना. मी काहीतरी बोलतोय, तुम्हाला कळतंय का? तनू तुमची मुलगी तन्वी कळतंय तुम्हाला? तनू हा तनू तुमची मुलगी तन्वी. तुम्ही कोण आहात तुम्हाला माहितीये ना? प्राचार्या पद्मिनी गाडगे. बोला. बोला.
पद्मिनी हा तनू 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 तन्वी आणि मी कोण आहे मला ओळखलं का? माही. अभिमन्यू राजेश शिर्के तुमचा विद्यार्थी. कळतंय का तुम्हाला? माही मी अभिमन्यू राजेश शिर्के. मी काय बोलतोय कळतंय का तुम्हाला? अहो, नाही मला नाही कोणी मारत मॅडम. तुम्हाला कोणी नाही मारत आहे हो. ऐका मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का मॅडम? कोणी तुम्हाला मारणार नाहीये. तुम्ही घरी आहात मॅडम आपल्या. अहो तुम्ही सेफ आहात मॅडम. कोणी मॅडम माझं ऐकून कधी तुम्हाला कोणी नाही मारत आहे हो. नाही नाही मॅडम शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. पाणी घ्या, पाणी घ्या. कोणी नाही मारत आहे तुम्हाला. कसं मारीन मॅडम तुम्हाला? पाणी घ्या, पाणी घ्या. तुम्ही पडा, आराम करा. मारू नको मला, मारू नको.